नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी सपना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। इथे मी एक नारळ असा बारीक चिरून घेतलाय, डाळ घेतले, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आल्याचे तुकडे असे बारीक करून मी त्याच्यात टाकणार आहे। थोडं थोडं पाणी घालून चटणी आता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेते। हे पहा, चटणी अशी मस्त बारीक वाटून घेतली आहे। ही सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या भांड्यामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकून चटणी अजून थोडीशी पातळ हवी असेल तर पातळ करू शकता। हे पहा, मी थोडं पाणी टाकून त्याच्यातलं पाणी चटणीत ओतून घेऊन थोडीशी पातळ चटणी करणार आहे। आता चटणीला फोडणी देऊया। फोडणी पात्रामध्ये तेल गरम झाले आहे। तेल असं छान असं कडकडीत गरम करायचंय। मोहरी अशी छान तडतडून द्यायची, चटणीला फोडणी छान बसते। मोहरी तडतडल्यानंतरच बाकीचे जिन्नस घालायचे। अर्धा चमचा जिरा घातलं, कढीपत्ता, चिमूटभर हिंग घातलं। आता ही सर्व फोडणी आपण मस्त चटणीवर ओतून घेणार आहोत। गॅस बंद केला तर हे सर्व असं चटणीवर ओतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं गरम गरम। हे फार चटणीला मस्त अशी फोडणी बसली आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं की आपली चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही डोशा बरोबर, मेंदू वड्या बरोबर, इडली बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता। या अगोदर मेंदू वड्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, चॅनलवर तुम्ही पाहू शकता। अशाच झटपट आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।